काय सांगणार? पर्यटन विभाग ॲक्वा टुरिझम पॉलिसीला प्रमोट करण्यासाठी राज्यामध्ये विभिन्न ठिकाणी यासारखा ॲक्वा फेस्ट घेत आहे. जळगावमध्ये 2, 3 आणि 4 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत आपल्याकडे जळगाव ॲक्वा फेस्ट या ठिकाणी आपण साजरा करणार आहे. याच्यामध्ये 40 प्रकारचे जो विभिन्न बोट्स आहे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये स्पीड बोट आहे आपल्याकडे, विभिन्न प्रकारचे म्हणजे फिरायला या ठिकाणी बोट उपलब्ध आहे. त्याचा मेन उद्देश हे आहे की आपल्याला पर्यटनला या ठिकाणी वाव द्यायचा आहे. पर्यटनला जेवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाव मिळाला तो मेहरून सारखा जो तलाव जळगावमध्ये आहे त्या ठिकाणी बोटी पर्यटन आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती करण्याचं पण एक मोठं काम या ठिकाणी होऊ शकतो. एक अत्यंत चांगला कार्यक्रम या पर्यटन विभागाच्या माध्यमातून आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या सूचनानुसार या ठिकाणी आयोजन होत आहे. सर, मेहरून तलावाला जळगावचं वैभव म्हटलं जातं, पण मेहरून तलावाचं पाणी साठवण्याव्यतिरिक्त या तलावाचा कुठलाच उपयोग होत नाही. त्यामुळे कायमस्वरूपीचा असा महोत्सव या ठिकाणी बनवला जाईल अशी अपेक्षा आहे. मेहरून तलावामध्ये आपल्याला पर्यटनला वाव देण्यासाठी मागच्या काही महिन्यापासून आपला मेहनत चालू होता. त्याच्यामध्ये मला आनंद आहे की हाय पॉवर कमिटी जो सन्माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असते त्यांनी 15 कोटी रुपयाच्या वॉकिंग पाथ आणि गार्डन डेव्हलपमेंटसाठी त्यांनी पैसे या ठिकाणी आपलं मंजूर करून दिलेलं आहे. त्या 15 कोटी म्हणजे सुमारे 1.5 कोटी रुपयाच्या आपलं एक शहीद स्मारक या जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे 19 जो आपले शहीद आहे त्याला एक मान आणि सन्मान देण्यासाठी त्याच्या शहीद स्मारक आणि त्याच्यामध्ये एक मोठी झेंडा त्याच्यासाठी या ठिकाणी मान्यता मिळालेली आणि प्लस वॉकिंग पाथ आणि त्या ठिकाणी विभिन्न प्रकारचे म्हणजे एक सौंदर्य वाढवण्यासाठी लाइटिंग वगैरेची पण या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. त्याची आता डिटेल एस्टिमेट जळगाव महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चालू आहे. त्या एक वेळा त्याची आता टेंडर एस्टिमेट वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्यटनाला या ठिकाणी चांगला वाव मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे की यासारखा पर्यटन महोत्सवमध्ये यदि चांगली प्रतिसाद मिळाली तर याला कायमस्वरूपी या ठिकाणी आपण एक म्हणजे या ठिकाणी आपण पर्यटनसाठी ॲक्वा पर्यटनसाठी आपण विचार करू शकतो. हे सगळे करताना सुरक्षाच्या दृष्टिकोनातून पण आपण खूप लक्ष दिलेलं आहे. कारण की मागच्या म्हणजे काय 40 वर्ष पूर्वी या ठिकाणी एक दुर्दैव घटना पण या मेहरून तलावामध्ये घडलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बोटिंग पूर्णतः बंद करण्यात आली होती. तो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याच्यासाठी एक्सपर्ट्स जो डायव्हर्स आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. सांगायला मला एक और गोष्टीची आनंद आहे की जळगावकराला जळगावच्या जिल्ह्याच्या नागरिकाला 3 दिवस आपण स्कुबा डायव्हिंगची पण बेसिक प्रशिक्षण आपण एक म्हणजे स्विमिंग टँकमध्ये घेऊ शकतात, स्विमिंग पूलमध्ये आपण घेऊ शकतात. आणि या ठिकाणी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण स्कुबा डायव्हिंगचा पण आनंद घ्यावा. विभिन्न प्रकारचे जो ॲडव्हेंचर आहे, वॉटर ॲडव्हेंचर आहे त्याचा आपण हे घ्यावा. आणि या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त आपल्याकडे एक चांगली म्हणजे एक रिलॅक्स पूर्ण सहपरिवार त्याच्यामध्ये एक चांगली बोट्स आहे. तो युवकांसाठी पण काय आहे, ज्येष्ठांसाठी पण काय आहे आणि जो जरा ॲडव्हेंचरस आहे त्यांच्यासाठी पण काय आहे. मी सगळ्या जळगावकराला विनंती करतो की पुढच्या 3 दिवस एक सबसिडाइज रेटमध्ये आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तिकीटचा जो दर आहे अगदी 10-20 रुपयेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. जो अदरवाईज आपण यदि गोवा आणि कोकणात गेले तर जो 200-300 रुपयामध्ये आपल्याला एक राईड होता ते 10-20 रुपयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. आणि मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी येऊन या पूर्ण नियोजनाचा आपण मोठ्या संख्येमध्ये आपण लाभ घ्यावा. माझी आपल्या सर्वांना या विनंती. उद्या उद्घाटनासाठी उद्या सकाळी आदरणीय श्री गिरीश महाजन साहेब आहे, ते आपले महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि ग्रामविकास पंचायत राजचे मंत्री महोदय आहे. ते सकाळी 10 वाजता याचे उद्घाटन करणार आणि उद्घाटन झाल्यानंतर दिवसभर हे चालू राहणार. त्याच्यानंतर 3 आणि 4 तारीखला सकाळी 9 वाजतापासून या ठिकाणी चालू राहणार. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की एक वेळा येऊन आपण याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त जळगावकरांना, जळगाव शहर आणि ग्रामीण भागात राहणारे जेवढे आपले नागरिक आहेत ते सहपरिवारात येऊन ज्येष्ठ तरुण सगळ्यांना आपण घेऊन याचा लाभ आपण सगळ्यांनी. कलेक्टर साहेब, जळगाव जिल्ह्याला 1 नंबर बनवण्याचं स्वप्न घेऊन तुम्ही जळगावला आले. जळगावला ट्रेन आली, एअरपोर्ट आला आणि आता तुमच्या पायगुणामुळे आता बोट पण आली. माझ्या याच्यामध्ये काही यश नाही. सगळे मोठे लोकांनी फार मेहनत घेतला, जळगावकरांनी मेहनत घेतला. जळगावच्या अर्थव्यवस्थांनी याच्यासाठी देखो कुठल्याही प्रकारची एअरलाईन्स येत असेल या यासारख्या बोटी येत असेल एक प्रायोगिक तत्वावर येत आहे. आणि या ठिकाणी अगर बाजारपेठ उपलब्ध झाला तर उद्या मोठ्या प्रमाणात जो उद्योजक आहे त्यांना पण इच्छा होईल की मी बँकाकडून लोन घेऊन यासारख्या बोटी वगैरे खरेदी करून मला या उद्योगामध्ये येण्याची इच्छा आहे. तो यदि हा सारखा झाला तर मोठ्या प्रमाणात होईल आणि जळगावची अर्थव्यवस्थामध्ये चांगली ग्रोथ आपल्याकडे आलेली आहे. आपण पाहतोय
ही म्हणजे विभिन्न प्रकारे अगर आपण विचार केला तर चांगली ग्रोथ आली आहे आणि लाडकी बहीण सारखी योजनामुळे आपले जळगाव जिल्ह्याच्या जो अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये 2% ग्रोथ 1 वर्षात येण्याची शक्यता आहे, अतिरिक्त ग्रोथ येण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय मदत पुनर्वसनकडून जवळपास 1500 कोटी रुपये शेतकऱ्याला म्हणजे मदत पुनर्वसनचे 250 कोटी आणि आपले बियाणं याचे इन्शुरन्सचे जवळपास 1250 कोटी असे 1500 कोटी रुपये मिळाले. त्याच्याशिवाय चांगला बाजारपेठ याला केळीला मिळाला. या सगळ्या गोष्टीच्या अगर आपण एकत्रितपणे आणि इंडस्ट्रीच्या पण जरासा प्रोडक्शन जो जरासा मंदा होता मागच्या 1 वर्षामध्ये वाढलेला आहे, हे सगळ्या गोष्टीच्या अगर आपण विचार केला जळगावची अर्थव्यवस्थेमध्ये जो चालना मिळालेली आहे त्यामुळे यासारखे उद्योगाला चांगली वाव मिळतो. आणि उडान स्कीम मध्ये मला एक गोष्टीचा एक और आनंद आहे की ऑलमोस्ट 65% जास्त ऑक्युपन्सी रेट आपले जळगाव एअरपोर्टचे आहे. तर ये बाकी ठिकाणी 50 से खाली असतो, या ठिकाणी 65 से पुढे. ही गोष्टी चांगली आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की याला वाढवण्याची शक्यता आहे का, यदि या ठिकाणी चांगली डिमांड राहिली, पब्लिकची डिमांड राहिली तर नक्की वाढवण्यात येईल. परंतु पब्लिक अगर मोठ्या संख्येने अगर आली तर या ठिकाणी संस्कृती असेल, कला असेल, पर्यटन असेल, सगळ्या प्रकारच्या गोष्टीला चांगली वाव मिळणार. थँक्यू.